या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। नागपूरमध्ये दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या अनधिकृत घरावरती हातोडा पडण्याची शक्यता आहे। यशोधरा नगरच्या संजयबाग कॉलनीमध्ये फहीम खान याचं घर आहे। या घराचं बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे। फहीम खानच्या घराजवळ सुमारे 900 चौरस फुटाचं बांधकाम अनधिकृत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। तर दंगल प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, आपण पाहतो एकीकडे आपण जर बघितलं नागपूरमधील सर्व संचारबंदी उठवण्यात आली, तर दुसरीकडे आता फहीम खानच्या अनधिकृत घरावरतीही हातोडा पडू शकतो। सविस्तर अपडेट या संदर्भात नेमकी काय मिळते? जो 17 तारखेला संध्याकाळी हिंसाचार घडला होता, त्यामध्ये तो कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। आता सध्या मी फहीम खानचं जो घर आहे संजयबाग त्या परिसरामध्येच आहे। आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याचं जे घर होतं ते अनधिकृत बांधकाम जे आहे ते केलेलं आहे असा आरोप जो होता तो नगरपालिकेचा होता आणि त्या संदर्भातली नोटीस जी आहे ते फहीम खानच्या घरावर बजावण्यात आली होती। सध्या फहीम खान हा न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याच्या घरावर नोटीस बजावण्यात आली आणि तोडकाम जे आहे ते केलं जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे। आज महानगरपालिकेच्या वतीने जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढलं जाणार असल्याची माहिती आहे। कारण की ज्या पद्धतीनं हिंसाचार नागपुरात घडला होता त्याला कडेकोडपणे एक उत्तर देण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, संपत्ती विकून जी आहे तो नुकसान भरपाई दिली जाईल। मात्र अनधिकृत बांधकाम असल्यामुळे हे जेव्हा समोर आलं तेव्हा महानगरपालिकेने नोटीस दिली आणि आता ते जे घर आहे ते पाडण्यासाठी जे आहे प्रशासनाचे जे प्रयत्न आहे ते सुरू झालेले आहे। संजयबाग परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आज हे कारवाई जी आहे तोडकामची ती केली जाणार असल्याची माहिती सध्या या संदर्भात वारंवार अपडेट घेत राहू। पराग, तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।